पुणे महापालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा जो निर्णय घेतलाय तो अत्यंत चुकीचा, अनावश्यक आणि लोकांवर अन्याय करणारा आहे. खरं म्हणजे आत्ता धरणामध्ये जवळपास 5 TMC पाणी शिल्लक आहे आणि आत्ताच शेतीचं आवर्तन अजून जे सुरू आहे ते 14 जूनला संपेल असं गृहीत धरलं तर 15 जून रोजी साधारणपणे 4 TMC एवढं पाणी धरणात राहील. त्यानंतर अर्धा TMC पाणी वारीला लागेल असं गृहीत धरलं तरी 3.5 TMC एवढं पाणी खडकवासला धरण साखळीत असेल. पुण्याला 1.5 TMC पाणी दर महिन्याला खडकवासला धरण साखळीतनं लागतं. हे गृहीत धरलं तर 2.5 महिने पुढचे साधारणपणे आत्ता आहे एवढंच पाणी पुण्याला मिळालं तरी प्रॉब्लेम येण्याचं कारण नाही. म्हणजे साधारणपणे ऑगस्ट एंड एवढ्यापर्यंत आहे ते पाणी पुरेल. 70% जरी धरणं भरली, पाऊस पडला तरी सुद्धा धरणं पूर्ण भरतात आणि पुण्याला पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही. आता IMDने जे जाहीर केलंय त्याप्रमाणे 90% एवढं पाऊस पडेल आणि त्यामुळे खरं म्हणजे एवढं पॅनिक होण्यासारखं काही नाही. आठवड्यातनं 1 दिवस जरी पाणी पुरवठा बंद ठेवला तरी सुद्धा भागण्यासारखं आहे. परंतु तरीही असा निर्णय घाईघाईने आणि पॅनिक जो घेतला गेलाय त्याच्यामुळे फक्त टँकर लॉबीचं धन होईल, सामान्य नागरिकांचे हाल होतील, महापालिकेच्या लोकांचे पण हाल होणार आहे ते सगळं सांभाळताना. त्यामुळे हा निर्णय तातडीने याचा पुनर्विचार करावा आणि किमान 15 जुलैपर्यंत हा निर्णय घेऊ नये असं आमचं महापालिकेच्या आयुक्तांना आवाहन.